आपण पाहतोय सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना आज पद्मविभूषण पुरस्कारानं गौरवण्यात येत आहे। शुक्रवारी 11 सप्टेंबरला आपला 93वा वाढदिवस साजरा केलेल्या दिलीप कुमार यांना मुंबईत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान केला जातोय। स्वतः केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग मुंबईत आलेत आणि ते दिलीप कुमार यांच्या निवासस्थानी सुद्धा पोहोचलेत। तिथेच त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जातोय। पुरस्कारानं ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना सन्मानित केलं जात आहे। आशिष सर थोडंसं मागे ना प्लीज। त्याचबरोबर राज्यपाल या साइडला विद्यासागर राव हे सुद्धा तिथे आहेत। लाईव्ह चालू सर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित आहेत। अरे यार फोटो काप रहे थे यार। काही वेळातच त्यांना आता हा पुरस्कार प्रदान केला जातोय। सर उन लोगों को बुला लीजिए ना प्लीज। ट्रेजेडी किंग अशी ओळख असलेले दिलीप कुमार यांचा पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मान केला जातोय। असं काय करता? केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग हे स्वतः हा पुरस्कार दिलीप कुमार यांना प्रदान करणार आहेत। आपण पाहतोय आशिष सर ही थेट दृश्य आहेत दिलीप कुमार यांच्या घरातली। तिथे हे सगळे मान्यवर उपस्थित आहेत। त्यांच्या हस्ते दिलीप कुमार यांना हा पुरस्कार प्रदान केला जातोय। उसको बुला लीजिए ना प्लीज। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, त्याचबरोबर राज्यपाल विद्यासागर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला जातोय। नुकताच त्यांनी आपला 93वा वाढदिवस साजरा केलाय दिलीप कुमार यांनी। त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जातोय। बैक साइड में जाइए। मोहित जी ठीक है केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते हा पद्मविभूषण पुरस्कार दिलीप कुमार यांना प्रदान केला जातोय। खाली बसना है आदमी खाली बसना है तुम्ही पण। इथे दृश्य आहेत दिलीप कुमार यांच्या निवासस्थानाची, जिथे हा पुरस्कार त्यांना प्रदान केला गेला आहे। थोड़ा फोटो का तो बीच में जाने के लिए मत बोलिए प्लीज। दिलीप कुमार यांनी नुकताच आपला 93वा वाढदिवस या शुक्रवारीच साजरा केला आणि आता त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं जात आहे। थोडंसं मागे या प्लीज साहेब, असं करू नका। सर थोडंसं है ना मागे वो साहेब स्टील पुढे जाऊ नका प्लीज। दिलीप कुमार यांचा हा गौरव केला जातोय पद्मविभूषण पुरस्कारानं। स्टील काय
अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कपिल देशपांडे आपल्याबरोबर आहेत. कपिल, वयाच्या 93व्या वर्षी पद्मविभूषण पुरस्कारानं दिलीप कुमार यांचा गौरव केला जातोय, काय अधिक सांगशील? भूषण, खरं तर नुकताच दिलीप कुमारांचा 93वा वाढदिवस साजरा केला गेला होता आणि बऱ्याच दिवसापासून दिलीप कुमारांचा सत्कार करण्यात येईल अशी चर्चा होती, पण अखेर फायनली त्यांच्या प्रकृती स्वास्थ्याच्या कारणास्तव त्यांच्या घरीच त्यांना हा पद्मविभूषण पुरस्कार देण्याचा सरकारने निर्णय घेतला आणि आज राजनाथ सिंग आणि अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीचा पुरस्कार अखेर त्यांना देण्यात येतो आहे. आणि कुठे ना कुठे जे फिल्म इंडस्ट्रीसाठी त्यांनी योगदान दिलेलं होतं त्याचं सार्थक लागलं असं आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि हा पुरस्कार खरं तर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार होता, परंतु त्यांच्या प्रकृती स्वास्थ्याच्या कारणास्तव त्यांना हा त्यांच्या घरीच प्रदान करण्यात येतोय. भूषण, कपिल, दिलीप कुमार यांच्या कारकिर्दीवर थोडक्यात प्रकाश टाकाल? खरं तर दिलीप कुमार यांनी त्यांच्या काळात अनेक हिट सिनेमे दिले. नया दौर असेल किंवा राम और श्याम असेल, असे बरेच सिनेमे त्यांनी दिले होते. त्यानंतर त्यांनी नुकताच बच्चन यांच्या बरोबरचा शक्ती हा सिनेमाही रसिकांनी उचलून धरला होता. बच्चन व्हर्सेस दिलीप कुमार असं युद्ध त्यात रंगलं होतं आणि कुठे ना कुठे दिलीप कुमार यांचं भारतीय सिनेसृष्टीसाठी एक मोठं योगदान होतं आणि त्यांच्या ह्याच कार्याचा गौरव आज सरकारने केलेला आहे असं आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खरंय कपिल, त्यांच्या याच कार्याचा गौरव सरकारने केलाय आणि त्यासाठी त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत आहे. राज्यपाल, मुख्यमंत्री, त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते हा पुरस्कार ट्रॅजेडी किंग अशी ओळख असलेले अभिनेते दिलीप कुमार यांना प्रदान करण्यात आला आहे. धन्यवाद कपिल या सविस्तर माहितीसाठी. प्रकृती अस्वास्थ्यामुळे खरं तर हा पुरस्कार त्यांच्या निवासस्थानीच त्यांना प्रदान करण्यात येतोय. नुकतेच 93वा वाढदिवस साजरे केलेले दिलीप कुमार त्यांच्या असंख्य चाहत्यांसाठी हा खरंच एक मोठा आनंदाचा क्षण आहे. दिलीप कुमार यांच्या कारकिर्दीला सलाम करत त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. दिलीप कुमार यांची मॅम मॅम स्टील साहब येना का थोडं जाऊ गोखली सर त्यांना क्लिअर नाही. चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर सध्या आपल्यासोबत आहेत. ठाकूर सर, आज माफ करा, दिलीप कुमार यांच्या फॅनसाठी खूप आनंदाचा क्षण आहे. आज त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत आहे. ही अत्यंत म्हणजे अत्यंत आनंदाची अशी गोष्ट आहे. म्हणजे एकूणच भारतीय चित्रपट सृष्टीच्या वाटचालीतील इतिहासातील दिलीप कुमार म्हणजे एक अत्यंत एक महान अभिनेता. खरं तर अभिनयाची
अभिनयाचं विद्यापीठ असंच म्हणायला पाहिजे. आणि अशा कलाकाराने 8 फिल्मफेअर पुरस्कार, त्यानंतर दादासाहेब फाळके पारितोषिक, NT रामाराव अवॉर्ड, राजीव गांधी सद्भावना पुरस्कार, अशा पुरस्कारांची एक चढती कमानीनंतर हा एक जो पुरस्कार त्यांना मिळालेला आहे त्याबद्दल खरं चित्रपट शौकीन, प्रसार माध्यम आणि खुद्द चित्रपट सृष्टी यांच्यासाठी अत्यंत 1944च्या ज्वारभाटापासूनची जी आतापर्यंतची तर ही विविधतेने आणि अष्टपैलू अशी आहे. म्हणजे एकेकाळी ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखले जाणारे दिलीप कुमार कोहिनूर पासून आपण कॉमेडी देखील करू शकतो हे त्यांनी सिद्ध केलं. आणि विधातापासून त्यांनी अँग्री यंग ओल्ड मॅन हा देखील त्यांनी सार्थ केला. आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे 1998च्या किलानंतर त्यांचा एकही चित्रपट आलेला नाही आहे. परंतु एवढ्या ह्या 18 वर्षाच्या कालावधीमध्ये दिलीप कुमार यांचा एकही नवीन चित्रपट आपल्यासमोर आला नसला तरी त्यांचं जे मोठेपण आहे, त्यांची जी अभिनयाचा तो प्रवास किंवा प्रवाह आहे त्याला कुठेही धक्का बसलेला नाहीये. म्हणजे एखाद्या कलाकाराचं मोठेपण हे सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण कशा पद्धतीने व्यापून टाकतं आणि आपला ठसा उमटवतो याचं दिलीप कुमार हे सर्वोत्तम उदाहरण आहे. त्यामुळे आजचा हा जो क्षण आहे हा अतिशय आनंदाचा असा क्षण आहे दिलीप कुमारच्या चाहत्यांसाठी सुद्धा आणि हिंदी चित्रपट सृष्टीच्या शौकीनांसाठी आणि एकूणच भारतीय चित्रपट सृष्टी. खरं तर हा जागतिक स्तरावरचा एक मोठा आनंदाचा क्षण असं म्हणायला पाहिजे. आणि दिलीप कुमार यांचं जे विविध आपण नवीन चित्रपटातून पाहत आलेलो आहे, मग तो जुगनू सिनेमा असेल, मुगले आझम असेल, रामोर श्याम असेल, फार पूर्वीचे शहीद जोगन, तराना किंवा मधुमती, लीडर, अंदाज, बाबुल, कितीतरी नावं घ्यावी, नदिया के पार, शबनम, दाग, देवदास, पैगाम, संघर्ष, गंगा जमुना, क्रांती, सौदागर, कोहिनूर, दीदार, मेला. म्हणजे एक कोहिनूर अभिनेत्याचा हा एक सर्वोत्तम सत्कार आहे अशी माझी भावना आहे. आणि उर्दू मिश्रित संवाद आणि संवादांचा तो पोत आहे. दिलीप कुमारची जी बोलण्याची जी शैली आहे, म्हणजे आपण त्याचे कुठले चित्रपट पाहिले विशेषतः 60च्या दशकातले तर त्यांच्या संवादाच्या शैलीवर त्या काळातले चित्रपट रसिक फिदा होते. त्यामुळे मला असं वाटतं ही एक आजची सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे, आनंदाची बातमी आहे. आनंदाची गोष्ट आहे दिलीप कुमार यांच्या फॅन्ससाठी. धन्यवाद ही सविस्तर चर्चा आमच्याशी केली त्याबद्दल. वेळ झाली एका ब्रेकची. आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.